नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका विश्लेषण बघत आहोत. आज आपण विज्ञान या विषयावरचे प्रश्नपत्रिका विश्लेषण बघू. बघा, एकूण 20 प्रश्न विचारले होते. या 20 प्रश्नांचं विस्तृत विश्लेषण आपण बघणार आहोत. ओके, बघा, तर चला तर मग पहिला प्रश्न बघू. बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पद्धती पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरतात? बघा, पर्याय आहेत पॅरलॅक्स पद्धती, डायरेक्ट डिस्टन्स मापन, स्लोप स्टॅपिंग पद्धती आणि इको पद्धती. बघा, पर्याय जर तुम्ही बघितले, इको पद्धती तर आवाजासाठी, डायरेक्ट डिस्टन्स म्हणजे काय म्हणतात, पृथ्वी आणि ग्रह यामध्ये डायरेक्ट डिस्टन्स मोजायचे, म्हणजे ही तर नसणं डायरेक्ट आपण काय स्लोप टॅपिंग नाही, म्हणजे काय पॅरलॅक्स पद्धती. बघा, हा प्रश्न रिपीट झाला होता आणि सायन्समध्ये बरेच प्रश्न रिपीट होता, तर हा रिपीटेड कॅटेगरीमधला प्रश्न होता. येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवेला याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. बघा, आणखी एक पद्धती वापरतात, प्रकाश वर्ष. प्रकाश वर्ष म्हणजे काय, एका वर्षात प्रकाशाने जो काही प्रवास केला त्याला म्हणतात एक प्रकाश वर्ष. बघा, आणखी एक पद्धत आहे पारसेक. कोणती? पारसेक पद्धती. आता पारसेक म्हणजे काय, 3.26 काय म्हणतात प्रकाश वर्ष. 3.26 लाईट इयर म्हणजे काय, एक पारसेक. म्हणजे पारसेक सुद्धा एक ग्रह आणि पृथ्वीचं अंतर मोजण्याचं काय ते एकक आहे. ओके, म्हणजे खगोलीय. आणखी पण काही असे मापन पद्धती येतं. बघा, आणखी एक पृथ्वी आली. आता आता पृथ्वीबद्दल एक थोडक्यात माहिती बघू. बघा, पृथ्वी हे कशी फिरते तुम्हाला माहिती आहे. काय, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, कोणीकडे फिरते, असा सुद्धा प्रश्न आलेला आहे MPSCला. अक्ष किती, 23.5 कललेला आहे, तुम्हाला तर माहितीच असेल. आणि म्हणजे सन म्हणजे पृथ्वी आणि सूर्य ह्याचे आता याच्यामधले अंतर किती आहे, 14.98 कोटी. ही एक तुम्हाला लक्षात राहू द्या. आता पृथ्वीचा परिवलन आणि परिभ्रमण वेग. आता परिवलन म्हणजे काय तुम्हाला माहित असेल, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. आणि त्याच्यानंतर परिभ्रमण म्हणजे काय, पृथ्वी म्हणजे स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. आता परिवलनाचा वेग किती आहे, 1666.66 किलोमीटर पर हवर्स. हा काय वेग आहे, परिवलनाचा वेग पृथ्वीचा, विचारू शकतात. त्याच्यानंतर काय आहे, परिभ्रमण वेग किती, 29.8 किलोमीटर पर सेकंद आहे इथं. ओके, इथं किलोमीटर पर हवर्स, इथं किलोमीटर पर सेकंद आहे. ओके, हा परिभ्रमणाचा वेग आहे. आता पृथ्वीला तुम्हाला माहिती आहे एकच उपग्रह आहे, चंद्र. त्याच्यानंतर पृथ्वीची त्रिज्या 6371, एक आहे त्रिज्या आहे पृथ्वीची. त्याच्यानंतर व्यास जर म्हणलं 12,742. बघा, तुमचं रिव्हिजन करायला मी. त्याच्यानंतर 4.6चं काय आहे, 4.6 बिलियन वर्ष हे पृथ्वीचं वय. हे पण प्रश्न विचारण्यात आला होता. असल्या प्रकारचं आपल्याला विश्लेषण बघता येईल या प्रश्नाचं. ओके, बघू तर मग पुढचा प्रश्न. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आपण 2023च्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण बघितलेलं आहे. राज्यसेवेचं ही 2022 येणाऱ्या पण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघणार आहोत. नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि या व्हिडिओ लेक्चरला नक्कीच लाईक करत जा. लेक्चर बघितलं तर लाईक करायचं, तुम्हाला काही पैसे नाही लागणार. ओके, बघू तर हा एक प्रश्न बघू. आपलं फक्त प्रश्नाचं उत्तर सांगणं हा उद्देश नाही, प्रत्येक प्रश्नाचं डिटेल अनालिसिस सहित आपण घेत आहोत. बघा, 110 ओम रोध असलेल्या उपकरणाच्या दोन टोकामधील 33 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युतधारा वाहते. 500 ओम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युतधारा वाहू देण्यासाठी त्याच्या दोन टोकामधील विभवांतर उपयुक्त ठरू शकते. बघा, या ठिकाणी तुम्हाला एक सूत्र पाठ असणं आवश्यक आहे. फी बरोबर IR. जर सूत्र पाठ होत नसेल तर बघा, वीर शब्द VIR, व्हीच्या अगोदर बरोबर म्हणजे व्होल्ट एम्पियर आणि हा काय तुमचा रोध. आता काय दिलं आपल्याला, VIR काय दिलं, 110 रोध. आता काय काढायचं याच्यामध्ये, तेवढीच ऊर्जा म्हणजे ऊर्जा किती गेली. आता इथं व्ही किती दिला आपल्याला, म्हणजे किती 33 आणि त्याच्यानंतर रोध किती दिला, म्हणजे सुरुवातीला 110. मग काय करायचं, 33 बरोबर काय म्हणजे आपल्याला काय विद्युतधारा किती वाहिली त्याच्यातून ते काढायचं, एम्पियर. रोध किती आहे, रोध 110. मग काय आलं, I बरोबर 110 सॉरी, I बरोबर हे इकडे गेलं, IR रोध.
काय आलं 33/110. ओके, हे कायचा रोध आहे 110. मग किती येईल याचं 11 1 11 11 11 3 33 म्हणजे 3/10 काय आली विद्युत धारा वाहिली. आता काय म्हणते बघा पुढचा प्रश्न, 500 ओम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युत धारा वाहू दिली. आता 500 रोध उपकरण, आता ह्या सूत्राला आपण कोणत्या, हे जे सूत्र आहे आपल्याला व्ही बरोबर IR, व्ही बरोबर IR, ह्या सूत्राला असं पण लिहू शकतो कसं, व्ही बरोबर IR, समजा असं सूत्र आहे, आपल्याला व्होल्ट काढायचं. आता किती 3/10 गुणिले किती विद्युत किती ओम रोध आहे 500, तर किती मिळून, हे शून्य गेला हे शून्य गेला, किती 5 त्रिक 15 म्हणजे 150 वोल्ट काय येईल त्याचं उत्तर येईल 150 वोल्ट. म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला स्पष्टीकरण मिळून जाईल. काय किती किती विभांतर प्रयुक्त करावं लागेल 150 वोल्ट. ओके, बघा पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न विज्ञान या घटकावर विचारण्यात आला होता. कोणता प्रश्न होता, खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणते. बघा तांबे कॉपर, सिलिकॉन, जस्त झिंक आणि लोडस्टोन. काय याचं उत्तर लोडस्टोन. एखाद्या गोष्टीचं एकदा Fe3O4 बघा या ठिकाणी लोडस्टोन, बाकीचं तर नाहीत. चुंबकाचं नाव विचारलं तर मग काय ते लोडस्टोन त्याचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न बघू. सोनार तंत्रज्ञानावर हा एक प्रश्न आला होता. सोनार साऊंड नेव्हिगेशन, 1 मिनिट, सोनार साऊंड नेव्हिगेशन श्रेणी तंत्र यासाठी वापरले जाते. कशा पूर्वपरीक्षण आहे, हृदयाच्या झडपांच्या क्रियांचा अभ्यास, भूवैज्ञानिक अभ्यास, पाणबुडीसारख्या बुडालेल्या वस्तूंचा गती आणि स्थिती, काय म्हणते ते मेजरिंग मोशन अँड पोझिशन ऑफ सबमर्ज, म्हणजे काय पाणबुडी हे काय वापरतात, पाणबुडीत वापरतात. ओके, सोनार तंत्रज्ञान पाणबुडीमध्ये एखाद्या वस्तूची गती आणि स्थिती शोधणे. आता याच्यासाठी कोणत्या लहरीचा वापर करण्यात येतो. बघा कोणत्या लहरी येतात, अल्ट्रासॉनिक लहरी येतात. कोणत्या, अल्ट्रासॉनिक लहरी येतात. बघा सोनारचा अर्थ काय होते, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, इको रेंजिंग सुद्धा त्याला म्हणजे त्याचं अंतर मापण्यासाठी ते इको रेंजिंग म्हणजे अल्ट्रासॉनिक काय लहरींचा वापर करतात, अल्ट्रासॉनिक लहरी. ओके, ते तसा प्रश्न येऊन गेलेला. बघा आणखी एक ध्वनीच्या याच्यावर प्रश्न आहे. बघा मॅथचे प्रश्न काय होतात म्हणजे याच्यामधलं मॅथ याचा मधलं फिजिक्समधले बघा रिपीट होतात. आता ध्वनी तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्ज असून तरंगलांबी 0.25 मीटर आहे. जर तो एका विशिष्ट माध्यमातून 5 सेकंद प्रवास करत असेल तर कापलेले अंतर काढा. आपल्याला एक साधे सूत्रानं काढता येईल याचं, स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाईम, हे आपलं सूत्र आहे, तुम्हाला माहीत असेल हे सूत्र. आता ह्याचा स्पीड किती, एका तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्ज असून तरंगाची 0. म्हणजे तरंग लांबी हे असं असतात बघा ध्वनी तरंग. तर या ठिकाणी डेटा अंतरचं तर तुम्हाला हे अंतर काय याचं हर्ट्ज किती आहे, म्हणजे या तरंग लांबीची हे किती अंतर किती आहे 0.25 आणि हे हर्ट्ज किती, हे असं लांबी याची हे 1000 हर्ट्जमध्ये काय काढायचं तुम्हाला या ठिकाणी स्पीड काढावं लागेल सुरुवातीला. आता जे काही तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली तर ती फ्रिक्वेन्सी गुणिले ही वेव्हलेंथ, ही तरंग लांबी लॅम्डा या स्वरूपात म्हणतात बघा. लॅम्डा काय तरंग लांबी वेव्हलेंथ. आता किती आहे 1000 गुणिले 0.25 काय येते याचं उत्तर, 250 मीटर पर सेकंद. आता काय भेटलं आपल्याला, हे भेटली आपल्याला स्पीड. आता स्पीडचं सूत्र असं पण लिहू शकतो आपण, डिस्टन्स बरोबर टाईम गुणिले स्पीड. ओके, आता आपल्याला टाईम किती झाला, किती प्रवास करतात 5 सेकंद प्रवास करत असेल. ओके, आता आपल्याला डिस्टन्स करायचं बरोबर टाईम किती 5 सेकंद, 5 गुणिले किती आला आपला हे वेग किती आला, स्पीड किती आला 250 किती आला उत्तर याचं 25 5 125 म्हणजे 125 आणि हा 0 म्हणजे 1250 मीटर काय आलं याचं अंतर. हे मीटर पर सेकंदमध्ये होतं त्याच्यामुळे हे मीटर आलं. ओके, म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न आला तर पुन्हा तुमचा जायला नको.
बघा हा एक प्रश्न आहे, हा रिपीट झालेला प्रश्न आहे. राज्यसेवा 2022ला प्रश्न विचारण्यात आला होता आणि 23ला पण. फक्त काय आकडे चेंज केले. इथं ज्या ठिकाणी कोण विचारला होता तो कोण तुम्हाला 36चा होता आणि इथं 30चा विचारला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं याचं प्रश्नपत्रिका विश्लेषण पण आपण बघितलेलं आहे 2023च्या सायन्सचं आणि पूर्ण घटकाचं सगळ्या विषय वाईज पण बघितलेलं आहे. ओके, तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर. 2 समतल आरशामध्ये एक मांजर बसली. जर 2 समतल आरशामधील कोन 30 अंशाचा असल्यास मांजरीच्या किती प्रतिमा तयार होतील? बघा या ठिकाणी असे 2 आरसे ठेवलेले आहेत बघा आणि ह्या 2 आरशामधील कोन किती आहे? 30चा कोन आहे. आणि आणि या ठिकाणी मांजर बसली तर यामध्ये काही प्रतिमा, यामध्ये काही प्रतिमा, असे मांजर ती असं ऑटोमॅटिक तयार होतात. ओके, तर किती प्रतिमा तयार होतात अशा प्रकारचा प्रश्न आहे. बघा मांजरीचा विचार नाही घ्यायचा तर काय आहे, या ठिकाणी एक सूत्र तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. मी तुम्हाला सांगितलं 2023चं विश्लेषणात काय आहे माहीत असेल. जर जर कंटिन्यू तुम्ही आपले लेक्चर बघित असलाल तर तुम्हाला 360 अंश थिटा मायनस 1. आता हा कोण कितीचा दिला? 30चा दिला. 360 छेद कोण ठेवायचं थिटाच्या जागेवर इथे इथे इथं बरोबर इथं मायनस किती 1. आता किती 0 0 गेला. 3 1 3 3 1 3 3 2 6 12 वजा 1 किती आलं उत्तर? 11. काय याचं उत्तर? योग्य उत्तर 11. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. बघा पुढचा प्रश्न आला होता, खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये ऊर्ध्वत्व निर्माण करते? वनस्पतीमध्ये ऊर्ध्वत्व निर्माण करते. बघा दोन्ही कारणीभूत आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न काय केला? रद्द केला होता. सुरुवातीला आयोगाने याचं उत्तर मला आय थिंक म्हणजे ॲसिबेसिक ॲसिड असं दिलं होतं. म्हणजे इथिलीन सुद्धा बऱ्याच मुलांना आक्षेप घेतलं, त्यामुळे हा प्रश्न काय आहे? रद्द आहे. म्हणजे वनस्पती संदर्भात सुद्धा जे काही संप्रेरक असतात त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, तुम्हाला करणं गरजेचं आहे. एकदा ते पण डोळ्याखालून घालून जा. बघा डोळ्याचा पुढचा प्रश्न आहे, डोळ्याचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रॉसोफिलाच्या मादीचा डोळ्याचा रंग लाल असणाऱ्या ड्रॉसोफिलाच्या नराबरोबर संकर झाले तर त्याच्या पहिल्या पिढीतील सर्व मादी ड्रॉसोफिलीच्या डोळ्याचा रंग दर्शवतात. बघा या ठिकाणी हा एक प्रयोग आहे. आता ड्रॉसोफिला काय एक मादी म्हणजे संकर केला. आता आता एक मादी आहे आणि 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 एक आहे नर आहे. आता या मादीच्या डोळ्याचा रंग कसा होता? पांढरा. पांढरा हा पांढरा होता आणि नराचा डोळ्याचा रंग कसा होता? लाल. तर तर यांच्या म्हणजे काय झालं? संकर झालं. ओके, इंटरकोर्स झाला. तर त्या दोघांच्या पिढीमधला आता जन्माला येणारा जे काही सर्व मादी ड्रॉसोफिलाचा रंग म्हणजे सर्वांचाच रंग असतो. F1 पिढी दिली. पुढच्या पिढी ही म्हणजे पुढची पिढी थोडं बदलते, पण यामध्ये पहिली पिढी येणारी जो नराचा जो काही कलर राहतो लाल, तर तो सर्व पहिल्या मादीला असतो म्हणजे लाल. त्यांच्या डोळ्याचा रंग कसा असेल? लाल असेल. अशा प्रकारचा प्रयोग होता. काय 2 त्याचं उत्तर आहे. ओके, काही प्रश्न अवघड असतात सायन्सचे तर सरळ सरळ सोडून देण्याला परवडतात. ओके, पण तुमचं जर कमांड असेल कोणाच्या प्रश्नपत्रिका विश्लेषणावर तर तुम्ही असे प्रश्न नक्कीच सोडू शकता, कारण रिपीट होण्याचे चान्सेस जास्त असते. या ठिकाणी दुसरी ड्रॉसिला मादी दिली, काही दुसऱ्या प्रश्नामध्ये काहीतरी दुसरं देऊ शकतात. बघा पुढचा प्रश्न आहे, व्हायरॉइड्स खालीलपैकी कोणत्या 3 विशेष गुणधर्माद्वारे ओळखले जाते? बघा व्हायरॉइड्स विषाणूपेक्षा बरेच लहान असतात, हे बरोबर आहे. विषाणूपेक्षा लहान असतात हे व्हायरॉइड्स, वेगळं आहे बघा. त्याच्यानंतर गोलाकार रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे RNA रेणूने बनलेले असतात, बरोबर आहे. व्हायरॉइड्स RNA रेणूंनीच बनलेले असतात. बघा तिसरा ऑप्शन काय म्हणते? RNA रेणू प्रथिन प्रोटीन आवरणाने आच्छादित असला, हे वाक्य चुकीचं आहे. कारण RNA कसे असतात? खुले असतात बघा, खुले असतात. ह्याच्यामध्ये कोणतंही काय नसते? आवरण नसते. ओके, व्हायरॉइड्समध्ये RNA ने बनलेलं असतं. व्हायरॉइड लहान असतात आणि त्याला प्रोटीन आणि फक्त RNAच असतात, त्याला कोणतं हे नसते म्हणजे हे नसतं, आवरण नसते. पादप पेशी वनस्पती पेशी संक्रमित करणे, बरोबर आहे. हे सुद्धा काय वनस्पती पेशीला संक्रमित करते, कोण? व्हायरॉइड्स. आता विषाणूबद्दल थोडक्यात माहिती बघू. बघा आपलं फक्त उद्देश प्रश्नाचं उत्तर देणं नाही, तर तुम्हाला विषाणू संदर्भात किंवा व्हायरॉइड्स आला विषाणू संदर्भात किंवा जीवन प्रश्न विचारू शकता. आता विषाणू काय आहे तुम्हाला माहिती आहे? हे अपेशी पेशी आहेत का? नाही. हे आता ह्याच्यामध्ये एकच असतो, एक तर RNA असतो किंवा DNA असतो. दोन्हीमध्ये म्हणजे पेशी ह्याच्या विषाणूमध्ये व्हायरस म्हणजे दोन्ही पण असतात. DNA दोन्हीपैकी एकच असतो. आता काही रोग तुम्हाला हे करणं आवश्यक आहे. कोणत्या प्रश्नपत्रिकेमध्ये विषाणूमुळे होणारे रोग सरळ सरळ देतात. एक ऐकून घ्या किंवा लिहून घ्या. बघा कांजण्या, गोवर, रुबेला, गालफुगी,
रेबीज, हिपॅपॅटिपस ए ते ई, म्हणजे ए बी सी डी आणि ए वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यानंतर चिकनगुनिया, निपा हा विषाणू माहिती आहे तुम्हाला, झिका विषाणू माहिती आहे, आणि एड्ससुद्धा विषाणून होणारा रोग आहे. असल्या प्रकारचे विषाणून होणारे रोग आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न एक होता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत? बघा, हे मी जे तुम्हाला उत्तर सांगतोय फायनल आन्सर कीनुसार आहेत आयोगाच्या. ओके, दगड, गोटे, वाळू, म्हणजे मातीचे घटक निवडायचे आपल्याला. आता हा प्रश्न तर खरं म्हणलं तर पर्यावरण किंवा भूगोल या घटकामध्ये जायला पाहिजे होता. मात्र त्याने इकडं सुद्धा काही प्रश्न मी तुम्हाला म्हणलं, तो आपला चालू घडामोडीचा प्रश्न बघितला आपण. काय तर तुम्हाला वादळ वादळ जर दिलं होतं बघा, ते वादळ तर तो चालू घडामोडीमध्ये म्हणजे विचारला होता भूगोल सेक्शनमध्ये. बारीक माती व कुजलेले पदार्थ, रासायनिक पदार्थ आणि रंगद्रव्ये. आता याचं उत्तर काय, ए बी सी डी असं आयोगाने दिलेले, म्हणजे बरोबर. याच्यानंतर जे प्रश्न झाला तर उत्तर काय मारायचं, हेच मारायचं. ओके, प्रश्न सोपा आहे, मात्र ते रंगद्रव्य किंवा रासायनिक पदार्थ ते कन्फ्यूज होऊ शकते. बऱ्याच वेळा वाटतं ते मातीचं घटक नाही, रासायनिक पदार्थ, मात्र तो सुद्धा मातीचा पदार्थ. बघा या ठिकाणी प्राण्याचं वर्गीकरण दिलेलं. या ठिकाणी तुम्हाला जर क्लिअर असेल तर तुम्ही काय होऊ शकता, बघा या ठिकाणी सृष्टी, संघ, वर्ग, ऑर्डर, कुळ, जात आणि प्रजाती. तुम्ही काय करायचा, प्रश्न बघितला, व्हिडिओ स्टॉप करायचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा, नंतर काय करायचं त्याचं स्पष्टीकरण बघायचं. ओके, बघा या ठिकाणी प्राणी वर्गीकरणाची कोणती पायरी, सुरुवातीला काय प्रजाती येते, याच्यामध्ये प्रजाती एकच असते. ह्याच्यानंतर जात, बघा कुळ, ऑर्डर, वर्ग, संघ, सृष्टी, या म्हणजे तुम्हाला येणं अपेक्षित आहे. म्हणजे काय म्हणजे हे पाठ करायचं बघा, एस जी एफ, स्पेशीज, जेनेस, फॅमिली, ऑर्डर. या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकते, तुम्हाला वाटून ऑर्डर अगोदर आहे, मात्र जेनेच्या नंतर फॅमिली आहे, ऑर्डर आहे, क्लास आहे, फायलम, किंगडम. आणि जे सायन्सच्या बॅकग्राऊंडचे मुलं येतं त्यांच्यासाठी तर हे सोपंच आहे. ओके, बघा पुढचं बघू. पुढचा प्रश्न आहे, सॉरी एक मिनिट. परिसंस्था ही निसर्गाचा स्वयंनियामक व स्वयंशाश्वत संरचनात्मक कार्यात्मक संच आहे, जेथे जैविक आणि अजैविक घटकात एकमेकात गुंतलेले आहे, ज्यामध्ये खालील क्रियांचा समावेश होतो. बघा परिसंस्था, आता पर्यावरणा म्हणलं पाहिजे होतं पण टाकला इकडं, त्याच्यामुळे ते प्रश्न इकडं तिकडं होऊ शकतात. नंतर ते सायन्समध्येच पकडायचं त्याला, पण तिकडून आपल्याला कव्हर होऊ शकते पर्यावरणाहून. उत्पादकता, कुजणे, पोषण चक्र, ऊर्जा प्रवाह, बरोबर आहे. या सर्व क्रिया काय ह्याच्यामध्ये होतात, परिसंस्थामध्ये यांचा समावेश होतो. काय याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. ओके, अशा प्रकारचा सोपा प्रश्न आहे, त्याच्यामुळे जास्त अवघड नाही. बघा हा पिट्युटरी ग्रंथीचा प्रश्न. आता हा प्रश्न महत्त्वाचा का आहे, कारण या प्रश्नामुळे एक्झाम खूप दिवस लांबली होती, मुलं हायकोर्ट सुप्रीम कोर्टपर्यंत गेले होते, मात्र आयोगाने ह्याचं उत्तर चेंज केलं नाही. ओके, त्याच्यामुळं ही परीक्षा खूप गाजली होती यावेळेस. त्यावेळेस समजा 2022ची ऑगस्ट 2022 झाली, ती मुलं कोर्टामध्ये गेले होते, त्याचं आन्सर दिलं होतं फायनल कीनुसार. बघा पिट्युटरी ग्रंथी अंतस्रावी ग्रंथी असून मेंदूमध्ये हायपोथॅलॅमसमध्ये असते, ती अनेक संप्रेरक स्त्रवते. बघा खूप महत्त्वाची ग्रंथी आहे पिट्युटरी ग्रंथी, तिला मास्टर अंतस्रावी ग्रंथी म्हणतात. सर्व म्हणजे हे आपलं CPUs आहे, इथून पूर्ण मेंदूमधलं ह्या पिट्युटरी ग्रंथी महत्त्वाचे जे काही हार्मोन राहतात तिथून सिक्रेट होतात. बघा पर्याय 2, तिच्या पुढील भागाला न्यूरो हायपोफायसिस आणि मागील भागाला ॲडिनो हायपोफायसिस म्हणतात. बघा इथं त्या या ठिकाणी चुकीचं दिले, पुढील भागाला काय म्हणतात, हे ॲडिनो हायपोफायसिस, आणि मागील भागाला काय म्हणतात, न्यूरो हायपोसिस. मागील भागाला न्यूरो हायपोसिस, ते मागं पुढं दिलं, त्याच्यामुळे हे बी चूक आहे. ओके, आणि पिट्युटरी मागील भागातून ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन हे संप्रेरक काय करतात, स्त्रवतात, हे सुद्धा बरोबर आहे. ATH, TSH आणि ACTH ही संप्रेरके ॲडिनो हायपोफायसिस मधून स्त्रवतात. आता हे बरोबर द्यायला पाहिजे होतं, हे उत्तर बऱ्याच जणांना काय केलं, ह्याच्यामुळेच कोर्टात गेले होते. आयोगानं काय केलं होतं, ए आणि सी उत्तर दिलं होतं, पण बऱ्याच जणांना वाटतं काय काय पुस्तकात हे पण आहे बघा, ह्याचं पण बरोबर देईल, पण आयोगानं उत्तर स्टिक राहिला, ए आणि सी दिलं. म्हणजे वाटत होतं मुलांना ACD उत्तर द्यावं, पण ACD आयोगानं दिलं नाही. प्रश्न रिपीट झाला तर उत्तर काय द्यायचं, ACच द्यायचं, ACD द्यायचं नाही, बरोबर असेल तरी मी. बघा थोडक्यात पिट्युटरी ग्लँड जे काही पिट्युटरी ग्रंथी असते त्याच्याबद्दल माहिती बघू. बघा जे काही अँटेरियरी पिट्युटरी
अँटेरियरी पिट्युटरी जे काय असते त्याच्यामध्ये 6 हार्मोन सिक्रेट करतात. 6 हार्मोन कोणकोणते? एक GH ग्रोथ हार्मोन एक असते. ओके, हा ग्रोथ हार्मोन असते किंवा त्याला सोमिनाटोट्रॉपिक हार्मोन सुद्धा म्हणतात. STH हे एक हार्मोन असते. नंबर 2चं कोणतं हार्मोन? TSH. हे कोणतं आहे? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. थायरॉइड हा असतो कुठं? गळ्यामध्ये. बघा, वरून खाली डोक्यापासून तुम्ही पायापर्यंत हे असं खाली खाली हे हार्मोन सिक्रेट होत गेले. GH हा गळ्यात, हा TSH थायरॉइड गळ्यात, आणि हा हा तुमचा मेंदूत राहतो. ओके, नंबर 3 मध्ये कोणता आहे? प्रोक्लेक्टिन. कोणता आहे? प्रोक्लेक्टिन हार्मोन आहे. बघा, गर्भवती महिला ज्या असतात, बघा या ठिकाणी बाळाला जन्म दिल्यानंतर या ठिकाणी दुधाचं जे प्रमाण आहे तर ते म्हणजे दूध येते मातेला, तर कोणत्या? प्रोक्लेक्टिन या हार्मोनमुळे दूध येते. याची जर कमतरता राहिली तर बाळाला दूध येत नाही. त्याच्यानंतर ACTH. बघा, या ठिकाणी ACTH दिला होता, मात्र आयोगानं तो उत्तर मान्य केले नाही. हे कोणते? कार्टिओट्रॉपिक आहे हे हार्मोन हा एक असतो. बघा, त्याच्यानंतर 5 नंबरचा असतो गॉनॅडिओट्रॉपिक हार्मोन. बघा, उच्चार माझा थोडाफार बदलत असेल, तुम्ही पुस्तकात बघून घ्या. ओके, कारण माझं बघा, आणि याच्यामध्ये 2 हार्मोन असतात. एक तर LH म्हणजे ल्युटेमाइनिंग हार्मोन, आणि दुसरा फॉलिक स्टिम्युलेटिंग हार्मोन. बघा, हे बघितले. हे कोणते येतं? म्हणजे हे 6 हार्मोन कोणते? अँटेरियरी पिट्युटरी. तुम्हाला असा पण प्रश्न विचारला होता, अँटेरियरी पिट्युटरीचे हार्मोन कोणते? अँटेरियरी पिट्युटरीचे आणि पोस्टेरियरी पिट्युटरी. बघा, उच्चार बरोबर येत नसेल माझा, समजून घ्या. बघा, कोणता? पोस्टेरियरी हे हार्मोन. आता बाहेरचे जे काही बाह्य हार्मोन कोणतं? 3 हार्मोन सिक्रेट करते. कोणकोणतं? एक नंबर आहे म्हणजे अँटेरियरचे 6 आणि पोस्टेरियरचे 3 हार्मोन. कोणते? ऑक्सिटोसिन हे एक हार्मोन आहे. ओके, ऑक्सिटोसिन महिलामध्ये राहते बघा त्या ठिकाणी ऑक्सिटोसिन. त्याच्यानंतर फॅसोप्रॉसिन. बघा, आणि त्याच्यानंतर बघा, फॅसो म्हणजे काय? तुमच्या त्या हे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? नलिका. त्याच्यानंतर कोहेरिन एक हार्मोन असते बघा. चयापचयात काय करते? चयापचे आपलं जे हे राहते आतड्यामध्ये चयापचयाला हे मदत करते. एवढे हार्मोन आहेत. बघा, पुढचा प्रश्न बघू. खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस पिट्युटरी ग्रंथीवर प्रश्न विचारले, ते तुम्ही एकदा डिटेलमध्ये वाचून जाणं अपेक्षित आहे. बघा, झाडांच्या श्वासोच्छवासाच्या क्रेब चक्रादरम्यान, बघा, क्रेब चक्रादरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमॅरिक ॲसिडचे रूपांतर मॅलिक ॲसिडमध्ये होतं? अशा प्रकारचे अवघड प्रश्न काही विचारतात, तर ते येत नसताना सरळ सोडून द्यायचं, येत असेल तर गोल करून यायचं. बघा, डिहायड्रोजिनेशन याचं उत्तर आयोगाने काय दिलं? बरेच जण म्हणतात की हायड्रोजन म्हणजे हायड्रेशन म्हणून. फायनल आन्सर नुसार आयोगाने काय केलं? डिहायड्रोजिनेशन याचं उत्तर दिलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे. बरं, हिऱ्याची रचना दिलेली. ओके, आता या ठिकाणी हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू कार्बनच्या इतर अणूंनी रचनेत घेतलेला असतो. कोणता? चतुष्कोनीय. काय उत्तर याचं? चतुष्कोनीय. बघा, इंग्रजीमध्ये हायड्रेली. बघा, टेट्राहायड्रेली काय? इतर अणूने. बघा, एक काय असतो? कार्बन अणू असतो, आणि इतर काय असतात? चार काय असतात? तो 4 यानं घेरलेला असतो. ओके, म्हणजे एक अणू 4 कार्बन अणूंना घेरलेला असतो. म्हणजे त्याला रचनेला काय म्हणतात असं तुम्हाला विचारतात. बघा, आता कार्बनची अपरूपी आहेत. कार्बनची अपरूपी किती आहेत? सुरुवातीला 3च होती, मात्र नंतर 1 आलं, तर किती झाली? 1 अपरूप आहे. दुसरं एक ग्राफिनवर प्रश्न, बघा, ग्राफाईडवर प्रश्न विचारू शकतात. आता हिऱ्यावर विचारलं म्हणल्यावर ग्राफाईड हे पुन्हा हिऱ्याचा आपण. आता ह्याची रचना कशी राहते? षटकोनी किंवा एक कार्बन 3 म्हणजे 3 कार्बनला इतर अणूंनी जोडलेला असतो. 1 2 3 म्हणजे हे असं, म्हणजे 3 ह्यानं जोडलेला असतो ग्राफाईट. ओके, विद्युत वाहकामध्ये हे आता ग्राफाईटमधून विद्युत वाहते का? येस, विद्युतधारा वाहते ग्राफाईटमधून.
ओके, षटकोनी किंवा 2D याचा वापर होतो. पेन्सिलमध्ये ग्रॅफाईटचा वापर करतात. त्याच्यानंतर दुसरं बघू. दुसरं कार्बनचं अपरूप कोणतं आहे? फ्लेरिन्स. हे फ्लेरिन्स कार्बनचं अपरूप आहे. आता या फ्लेरिन्सलाच ह्याच्यामधून फ्लेरिन्समधून विद्युतधारा वाहते. आता 60 कार्बनपासून हा फ्लोरिन्स बनलेला असतो. ओके, आता याच्यामध्ये काय राहतं? एक कार्बन सुद्धा काय तीन अणूला काय करतो? जोडलेला असतो. म्हणजे तीन याला जोडलेला असतो. आता ह्याची रचना कशी राहते? पंचकोनी किंवा षटकोनी. स्फेरिकल कशाची? फ्लोरिन्सची. स्फेरिकल तुम्हाला ह्याची रचना विचारू शकतात. याला बक्की बॉल सुद्धा म्हणतात. फ्लोरिन्सला काय म्हणतात? बक्की बॉल. ओके, माझं अक्षर बरोबर नाही, तुम्ही काय करा, ह्याच्यामध्ये लिहिता येत नाही, तुम्ही प्रश्नपत्रिकेवर डायरेक्ट लिहून घेऊ शकता ते स्टॉप करून, किंवा तुम्हाला योग्य वाटेल तर तुम्ही सर्च करून का पुस्तकावरून तुम्हाला योग्य वाटेल ती माहिती तिथं लिहून घेऊ शकतात. बघा, ग्राफिन एक सध्या सुरुवातीला हे माहीत नव्हतं कार्बनचा अपरूप ग्राफिन. ह्याची रचना कशी असते? ह्याचं ह्याचे स्ट्रक्चर हेक्झागोनल ह्याची रचना असते अशी. विद्युतधारा ग्राफिनमधून वाहते का? हो, वाहते. सोलार सेल ह्या काही आधुनिक म्हणजे सोलार सेलमध्ये या ठिकाणी आधुनिक जे काही तंत्रज्ञान बॅटऱ्या वगैरे ह्याच्यामध्ये या ग्राफिनचा वापर करतात. बघा, पुढचा प्रश्न विचारला होता, ट्रिटियमचा अणुक्रमांक आहे. अशा प्रकारचाच एक प्रश्न म्हणजे विचारला होता बघा अगोदर. आता हे हायड्रोजन तुम्हाला माहिती. आता हे आयसोटोप्स आहे. हे कशाचं आयसोटोप्स म्हणजे कशाचं आयसोटोप्स आहे? हायड्रोजनचं. 1 मिनिट. हायड्रोजन. आता आयसोटोप्स कशाला म्हणतात? आयसोटोप्स ज्याचा अणुअंक काय राहतो? समान राहतो, मात्र अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर, अणुअंक काय राहतो? सारखा राहतो, मात्र अणुवस्तुमानांक ॲटॉमिक मास अणुवस्तुमानांक काय राहतो? भिन्न राहतो, सारखा नसतो, असे येतात. आता हायड्रोजनचे काय 3पेक्षा जास्त आहेत, मात्र 3 महत्त्वाचे काय आहेत? हे आहेत याचे काय म्हणतात त्यांना? म्हणजे आयसोटोप्स. आता कोणचं आहे? एक लक्षात घ्या, प्रोटियम एक आहे. दुसरा आहे ड्यूटेरियम, आहे ड्यूटेरियम. त्याच्यानंतर 3 नंबरचं आहे हे आपलं ट्रिटियम, 3 नंबरचं ट्रिटियम. आता ह्याच्यामध्ये प्रोटीनची किती म्हणजे ह्याच्यामध्ये काय राहते? एकच प्रोटॉन राहते. ओके, आता ड्यूटेरियममध्ये काय राहते? एक प्रोटॉन, आणि न्यूट्रॉन किती राहतात? एक न्यूट्रॉन राहतो, एक न्यूट्रॉन. आता ह्याच्यामध्ये किती राहतो? ड्यूटेरियममध्ये प्रोटॉन राहतो 1 आणि न्यूट्रॉन किती राहतात? 2 राहतात. आता तुम्हाला माहिती आहे अणुअंक आणि अणुवस्तुमानांक. आता प्रोटीनचा अणुअंक किती राहील? आता अणुअंक आणि अणुवस्तुमानांक बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती आहे. तर अणुअंक काय असतो? सर्वांचा सारखाच असतो, ॲटॉमिक नंबर. आता प्रोटीन जरी हे ॲलोट्रॉप राहिले तर हे प्रोटीनमध्ये प्रोटीन किती? एकच आहे. या ठिकाणी 1, या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी किती? एकच. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय? ट्रिटियमचा अणुक्रमांक किती आहे? एकच आहे. जर तुम्हाला अणुवस्तुमानांक विचारला असता, अणुवस्तुमानांक विचारला असता, तर या दोघांची संख्या मिळून किती झाली असती? ट्रिटियमचा 3 झाला असता अणुवस्तुमानांक. म्हणजे 2 न्यूट्रॉन आणि 1 प्रोटॉन. ओके, आणि ह्याचं 1 न्यूट्रॉन आणि ड्यूटेरियम जर तुम्हाला विचारलं काय अणुवस्तुमानांक किती राहील? 2 राहील. आणि ह्याचं प्रोटेरियमचं कसं राहील? एकच राहील. बघा, असल्या प्रकारचा प्रश्न होता. डिटेलमध्ये ॲनालिसिस बघत आहोत आपण. तुम्हाला जर समजत नसेल तर थोडक्यात पुन्हा रिपीट बघा. ओके, सोपा प्रश्न आहे. रिपीट ह्याच्यावर अगोदर एक प्रश्न विचारला बघा. पृथ्वीच्या वातावरणाच्या भागात वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे 70% भाग असतो. बघा, ह्याचं योग्य उत्तर सांगतो. याचं योग्य उत्तर काय आहे? ट्रोपोस्फिअर. उत्तर पर्याय इंग्लिशमधून दिले, मराठीमधून याला तपांबर म्हणतात. मगर तपांबर शब्द नसल्यामुळे बऱ्याच जणांचा चुकला. जवळपास 90% वातावरण याच्यामध्ये राहते, पण ह्यानं 70% दिलं. काय रेल? ट्रोपोस्फिअर, याला तपांबर म्हणतात. 13 किलोमीटरपर्यंतचा हा तर राहतो. स्ट्रेटोस्फिअर ह्याच्यामध्ये काय राहते? ओझोनचा थर राहते बघा स्ट्रेटोस्फिअरमध्ये. ओके, असल्या प्रकारचा प्रश्न होता. बघू पुढचा प्रश्न. या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न होता. बघा, या ठिकाणी दिलेल्या संयोजक कक्षेतील इलेक्ट्रॉन जोड्यामधील बघा विमुक्त जोडी, हे मराठीमधून न आता थोडंसं इंग्लिशमधून, थोडासा अवघड टाईप प्रश्न होता. तरी याचं विश्लेषण बघू.
बघा हे लोन पेअर आणि याला बॉन्ड पेअर म्हणतात. आता काय असते, समजा तुम्ही H2A पाण्याचं बघितलं, समजा H इथं 2 कार्बन O आणि H, इथं 2 एकूण 2 ऑक्सिजन आणि एकूण 2 ऑक्सिजन. ओके, म्हणजे अणू, म्हणजे ऑक्सिजनचे अणू. ओके, आता हे जे अणू राहतात याला काय म्हणतात, हे हे बॉन्ड पेअर येतं. हे हे जे दाखवले जे ह्याच्याकडचे हे बॉन्ड पेअर आहेत, म्हणजे ह्याचा आणि ह्याचा संबंध आला. आणि हे लोन पेअर कोणचे आहेत, हे वरचे, याला काय म्हणतात, याला लोन पेअर म्हणतात. म्हणजे हे म्हणजे ह्याच्यामध्ये प्रतिकर्षण कसं राहते, कमी राहते. कारण हे याची जी ऊर्जा राहते ती याच्या ऑक्सिजनसोबत, म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजन, म्हणजे इथं हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय करतो, अभिक्रिया करतो. आणि याच्यामध्ये काय राहील, म्हणजे प्रतिकर्षण, कारण इथं ऊर्जा जास्त खर्च केली जाते, म्हणजे प्रतिकर्षण कमी राहतं इथं. आणि लोन पेअर जे काय राहतात वर्षे, ह्याच्यामध्ये काय राहते, प्रतिकर्षण जास्त असते. ओके, लोन म्हणजे रिपल्शन, आपण प्रतिकर्षण म्हणजे म्हणतो, किंवा रिपल्शन पण म्हणू शकतो. ओके, हे इलेक्ट्रॉन, आता हे इलेक्ट्रॉन येतं 6, हे 2 वरचे इलेक्ट्रॉन, हे खालचे 2 आणि इकडचे 2. आता याचा पर्याय क्रमांक काय 2 राहील. बघा काय राहील, लोन पेअर जास्त राहील. हे लोन पेअर येतं, हे लोन पेअर, प्रतिकर्षण कसं जास्त आहे. आता एक लोन पेअर आणि एक बॉन्ड पेअर, याचं कसं प्रतिकर्षण, आता प्रतिकर्षण म्हणजे लोन पेअरपेक्षा कमी, आणि याच्यापेक्षा कमी. बॉन्ड पेअर म्हणजे हे इलेक्ट्रॉन आहेत 2, हे इलेक्ट्रॉन, याच्यामधलं काय सर्वात कमी काय राहील, प्रतिकर्षण. अशा प्रकारचा प्रश्न होता, बघून घ्या. आणि हे काय, हे वरचे जे काय राहतात, हे इलेक्ट्रॉन हे काय बॉन्डिंगमध्ये भाग घेत नाही, म्हणून त्या ठिकाणी ऊर्जा कमी खर्च करतात, म्हणून त्या ठिकाणी प्रतिकर्षण त्या ठिकाणी जास्त असते. बघा असला एक प्रश्न होता. पुढचा असा एक प्रश्न 2023च्या सुद्धा प्रश्नपत्रिकेत विचारले. बघा रिपीटेड प्रश्न होतात. तुम्हाला एकदा संकल्पना जर क्लिअर झाल्या तर तुम्ही कोणत्याही प्रश्नपत्रिकेत सोडू शकता. त्यामुळे प्रश्नपत्रिका बघणं महत्त्वाचं आहे. बघा यामध्ये सगळ्यात जास्त ऋण असते. बघा मोल ही संकल्पना आहे. आता तुम्हाला मोल काढावं लागतात प्रत्येकाचे. आता इथं 250 ग्रॅम आयोडीन राहते. आता मोल काय राहते, आता आयोडीनचे काय दिले इथं, इथं अणू किती दिले, इथं रेणू किती दिले 127. आता इथं 250 ग्रॅम आयोडीन स्फटिक. आता इथं तुम्हाला आयोडीनचं काय मोल काढावं लागतं. आता किती मोल होता, 250 भागिले 127 रेणू. आता किती मोल होईल याचं, जवळपास 127नं 250ला भागितल्यानंतर जवळपास 2 पॉईंट समथिंग येईल काहीतरी. ओके, आता ह्या पाण्याचं बघा, आता पाण्याचं किती आहे, H2O, पाण्याचं 45 ग्रॅम पाणी, 45 भागिले, आता H2O मध्ये किती रेणू येतं, H2O म्हणजे पाणी. ओके, ह्याच्यामध्ये किती राहतात, Hचे हे 2 आणि हे किती, म्हणजे ऑक्सिजनचे 16, हे किती राहतात 18. आता 18 भागिले 45, 18 भागिले 45 जवळपास 2.5 समथिंग येते. ओके, म्हणजे 2.5 काय झालं, मोल झाले, मोल हे. प्रत्येक जसं आपण 1 किलोमीटर म्हणजे सर्वत्र 1 किलोमीटर, तर 1 मोल म्हणजे कोणताही तुम्ही पदार्थ घेतला तर त्याचं प्रमाण सारखं राहते. त्याला काय म्हणतात, ॲग्रोहॅट्री, त्यांना ते संशोधन केले. 1 मोल म्हणजे किती तुम्ही ते बघून घ्या, कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर 22 ग्रॅम कार्बन. आता हे 22 ग्रॅम कार्बनचं काय आहे, म्हणजे 22 हे कार्बन आणि याचं किती आहे, 22 ग्रॅम कार्बन, हे 22 भागिले किती राहील, बघ कार्बन डायऑक्साईड CO2 म्हणजे किती, CO2 ऑक्सिजनचे 16, 1 16, 16 दोन्ही 32 आणि कार्बनचे किती 12, किती राहील 44. 11 1 11, 11 दोन्ही 22, 22 1 22, 22 दोन्ही 44, 1/2 म्हणजे 0.5 आला, 0.5 मोल. आता 10 ग्रॅम हायड्रोजन. बघा लक्षात घ्या, प्रत्येकाचा आपण मोल काढायलो, ज्याचं जास्त मोल जास्त रेणू त्याची. आता 10 ग्रॅम, आता इथं किती हायड्रोजन, H नाही बघ, H2 म्हणून आपण घेतो. हायड्रोजन किती 2. बघा आपण पर्याय क्रमांक 4 बघायला होता. बे 5 10 म्हणजे किती झाले, 5 किती झाले मोल हायड्रोजनचे. म्हणजे सर्वात जास्त बघा या ठिकाणी आयोडीनचे किती झाले 2.5, या ठिकाणी 45 ग्रॅम पाण्याचे झाले जवळपास 2.5च्या जवळपास, आणि 22 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड झाले 0.5 आणि 10 ग्रॅम हायड्रोजनचे झाले 5. म्हणजे सर्वात जास्त कोणाचे झाले 10 ग्रॅम हायड्रोजनचे. म्हणजे उत्तर काय याचं 10 ग्रॅम हायड्रोजन. सर्वात जास्त रेणू याचे असतात. ओके, असल्या प्रकारचा प्रश्न होता. बघा कोणतीही
प्रश्नपत्रिका राहिली त्याला फोडणं आणि त्याचं स्पष्टीकरण करणं महत्त्वाचं असतं. थोडंसं बोरिंग वाटन मात्र बघून घ्या, त्याला काही इलाज नाही. ओके, बघा अशा प्रकारचा प्रश्न होता, थोडासा अवघड टाईपमध्ये. आपण प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण बघत आहोत. बघा या ठिकाणी फक्त उत्तर देणं हे माझं म्हणजे हे काम नाही. माझी गुरुदक्षिणा एवढीच आहे की तुम्ही प्रत्येक प्रश्न तुम्ही व्हिडिओ बघितला फक्त लाईक करायचा. ओके, आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचं, आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या चॅनल. ओके, बघा असल्या प्रकारचा प्रश्न होता. आता याला सोडवता येते. काय सूत्र याचं? थोडासा अवघड टाईपचा प्रश्न होता. जर नसताना तर सोडून द्यायचा. बघा या ठिकाणी याचं काय काढायचं? ची ऑक्सिडीकरण स्थिती ही आहे, ऑक्सिडीकरण स्टेज. आता काय करावं लागतं? ह्याची सूत्रामध्ये मांडणी करावी लागते. आता जे फी आहे म्हणजे ऑक्सिडीकरण, आता याला काय म्हणतात? 2x असं घेऊ शकतो आपण. याला 2 गुणिले 2 आणि याला x मानू शकतो. ओके, याचं 2 आहेत म्हणून. आता त्याच्यानंतर प्लस काय? आता ह्या ऑक्सिजन राहते, हे ऑक्सिजनमध्ये म्हणजे ऑक्सिडेशन किती राहते? ह्या ऑक्सिजनचं -2, कधी पण ते सेम राहते. ओके, -2 गुणिले किती? इथं 7 येतं, गुणिले 7. आता हे वरचं जे राहते याला हे वरचं म्हणजे हे नाही दिलं त्याला, म्हणजे त्याचा वर्ग वगैरे नाही, तो काय दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये मांडणी ते टोटल चार्ज आहे त्याच्यामधला. ओके, म्हणजे टोटल चार्ज किती राहते? -4. आता याचं इक्वेशन सॉल्व करायचं आहे. हे इक्वेशन सॉल्व 2x 7 दोन्ही 14 म्हणजे -14 बरोबर -4. ओके, आता किती येईल? -14 -4. आता 2x बरोबर 14 - 4. आता किती येईल? 10. x बरोबर काय येईल? 5 उत्तर येईल. कोणतं 5? +5. या ठिकाणी 5 म्हणजे +5 असं इक्वेशन राहते ते, आणि या प्रकारे सॉल्व करावं लागते. ओके, +5 ऑक्सिजन. आता या ठिकाणी वरी मायनस दिलं बघा, टोटल चार्ज या ठिकाणी मायनस दिलं. जर तुम्हाला येत नसेल आणि पर्याय इथं 5 दिला, इथं 5 दिला, म्हणजे 5 असण्याचे चान्सेस जास्त आहे. बघा या ठिकाणी एकूलवृत्ती, तर या ठिकाणी मायनस का प्लस? वरी जर मायनस दिला असेल, जर रिपीट प्रश्न विचारला तर उत्तर त्याचं प्लसमध्ये राहण्याची शक्यता जास्तीत जास्त असते किंवा राहतेच. ओके, किती? +5. अशा प्रकारचं आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण बघितलं. टोटल 20 प्रश्न बघितले. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण 2023चे सर्व प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघितलेलं आहे, चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. आपल्या व्हिडिओ लेक्चर जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.